छोड़ना इसका खूंखार है, आंखों की पुतली पड़ना चाहती है इसका। उस पर 24 घंटे नजर रखना। आगा भाई, क्या बात की रे? उसने कंप्लेंट वापस ले ली। गिड़गिड़ाया था साहब। नाव तुम्हाला आमचं नाव माहिती आहे। विचारलेल्या प्रश्नांची नीट उत्तरं द्यायची, नाहीतर तुमच्या बाबतीत इथून पुढे काय होऊ शकतं हे तुम्हालाही अजून माहित नाहीये। कळलं? गुड। नाव रावसाहेब राजे शिर्के। मयत तृप्ती, आणि तुमचा काय संबंध आहे? कोण तृप्ती? नाहीच आठवते का? कसं आहे ना मॅडम, आम्ही रोज इतक्या लोकांना भेटत असतो, कोणाकोणाची नावं लक्षात ठेवणार ना? बरोबर आहे तुमचं, पण पोलीस आज तुमच्याकडे फक्त एक संशयित आरोपी म्हणून बघतोय, आणि याला कारणीभूत ती तृप्ती आहे। तिची डेड बॉडी तुमच्या गाडीमध्ये सापडली होती। काय आता तरी तृप्ती आणि तुमचा काय संबंध आहे हे लक्षात येतंय का? हो, येतं लक्षात। दगडूमुळे सगळं लक्षात येतंय। हा दगडू कोण? दगडू खिरे। त्याचं काय मध्येच? तृप्ती आणि आमच्यामधली कॉमन लिंक हा दगडू खिरे। काही वर्षांपूर्वी घरकामासाठी आम्ही कामवाली बाई शोधत होतो। हा दगडू आमच्या नेहमीच्या परिचयातला, म्हणून या विषयाबद्दल आम्ही त्याच्याशी बोललो होतो। आय थिंक ती कामवाली होती म्हणूनच तो तिला आमच्या घरी घेऊन आला होता आणि आमची भेट झाली होती। बर, पुढे? बस एवढंच। काहीतरी घडलं असेलच ना पुढे? आता जेव्हा तो तिला घेऊन आला तोपर्यंत आमच्या घरी कामवाल्या बाईची सोय ऑलरेडी झाली होती, त्यामुळे त्यानंतर तिच्याशी बोलायचा किंवा तिला भेटायचा प्रसंग कधी आलाच नाही। हा, आम्हाला असं कळलं होतं की ती तुमच्या मॅडमकडे म्हणजे मैत्रेय मॅडमकडे कामाला लागली होती। त्यांचा या प्रकरणाशी काय संबंध आहे? हा आमचा दगडू मामा, हा या मैत्रेयचा मामा आहे। तिच्याच घरी राहतो तो। मैत्रेयच्या घरी श्रुतिकाचा मर्डर झाला होता। त्या दगडूला खात्री होती की हा मर्डर तृप्तीनेच केलाय, पण मर्डर झाल्यानंतर त्या आरोपाखाली मैत्रेयला जेलमध्ये जावं लागलं। घरातली सून एका खोट्या मर्डर केसमध्ये जेलमध्ये गेली होती, हे त्याला सहन झालं नव्हतं। तो बदला घ्यायची भाषा करत होता आणि त्याला बदला घ्यायचाच होता। तुम्हाला तसं तो काही बोलला होता का? अहो, तो बोलला होता म्हणून तर इतक्या पोटतिडकीने आम्ही सांगतोय ना। तो हे बोलला होता आणि तो जे काही बोलला होता आम्ही स्वतः आमच्या कानांनी ऐकलं होतं। ती तृप्ती समोर आली तर तिचे तुकडे करीन, ही भाषा होती त्याची। हा दगडू प्रचंड रागीट माणूस आहे। अहो, तो जो बोलतो ना ते तो करून दाखवतो। तुमचा तो दगडू खिरे सध्या कुठे आहे सांगाल का? कुठे असणार आहे? आमच्या घरी दारू पीत बसला असेल। कालपासून आमच्या घरी बसून आमची फुकटची दारू पितोय। एव्हाना टून झाला असेल तो। ते सगळं राहू द्या, नंबर देता का त्याचा? देतो ना, शेवटी आमच्या पण प्रतिष्ठेचा प्रश्न आहे। हे काम दगडूनीच केलंय। आम्हाला काय वाटतंय, या डेड बॉडीची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांनीच ती आमच्या गाडीच्या डिक्कीत ठेवली असणार, आणि कोणी त्याच्यावर संशय घेऊ नये म्हणून आमच्या घरी जाऊन दारू पीत बसला असणार। अशी डेड बॉडी आमच्या गाडीच्या डिक्कीत ठेवून गावभर फिरायला मी काय वेडे होतो? नाही, तुम्हीच विचार करा ना मॅडम। सुर्वे काका? यस मॅडम। यांच्या घरी जा आणि त्या दगडू खिरेला घेऊन या। ठीक आहे मॅडम। मॅडम, एक रिक्वेस्ट होती।
बोला. आम्हाला आमच्या वकिलाशी बोलायचं, फक्त 2 मिनिटं. तुमचा मोबाईल मिळेल का प्लीज? जे काही बोलायचे ते पटकन बोलून घ्या. हो. थोडी प्रायव्हसी मिळू शकते का प्लीज? शुअर. हॅलो, ॲडव्होकेट देसाई, आम्ही रावसाहेब बोलतोय. रावसाहेब नुसते नावापुरतेच रावसाहेब काय उपयोग आहे? एवढा मोठा माणूस, एवढा मोठा रुबाब, एवढा मोठा रुतबा, काय उपयोग आहे त्याचा? शेवटी पोलिसांनी उचललंच ना. जे पोलीस दिवसा ढवळ्या सगळ्यांसमोर अटक करू शकतात ते पोलीस रावसाहेबाला रात्री टायर मध्ये घालून मारहाण सुद्धा करू शकतात. रावसाहेबाचं काही खरं नाही आता. तसं कोणतरी म्हटलं का ना, नुसता पैसा असून काय उपयोग नाही, काय नाही. डोकं पण असायला पाहिजे माझ्यासारखं. त्या रावसाहेबाच्या जागी मी असतो ना, पोलिसांनी काही बी विचारलं असतं तर मी कबूलच झालो असतो. आणि पोलिसांच्या हातावर अशा तुरू देऊन कधीच पळून गेला असतो. रावसाहेबांना जमलं तुरीचे कुठे? कोण आहे तू? कोण आहे? आधी मला सांग, तू कोण आहे? मी हवालदार आहे, दिसत नाही का तुला? मग साहेब असे हात पुढं करा. हात पुढं कशाला? मला तुमच्या हातावर अशा तुरी द्यायच्या. कॉमेडी कॉमेडी सुचते. तू तुरी द्यायच्या आधी आहे ना, तुला उलटा टांगून आलून मिरचीची धुरी देन. धुरी बोला साहेब, काय बोलायचंय? काय बोलायचंय म्हणजे? इथं काय तुझ्यावर गप्पा मारायला आलोय का मी? नाही तसं नाही साहेब. तुम्हाला काय विचारायचंय मला विचारा. मयत तृप्तीच्या केसमध्ये आमचा तपास चालू आहे आणि ती जिथं जिथं वारंवार जात होती त्याच्यामध्ये हे पण एक घर आहे. तुम्ही तिला ओळखत होता का? खरं खरं सांगायचा. ओळखत होतो म्हणजे? अहो मी तिला चांगलंच ओळखून होतो. ती जर माझ्या हाती लागली ना साहेब, मी तिला जिवंतच नाही सोडणार. जे आता तुम्ही भविष्य काळाबद्दल बोलताय ते तुम्ही भूतकाळात आधी करून झालंय असं वाटत नाही का तुम्हाला? नाही साहेब, म्हणजे मला असं म्हणायचं होतं, तिला दुसरं कोणी मारलं नसतं ना तर मीच मारून टाकलं असतं. तुम्ही एवढं रागाने बोलताय म्हणजे याचा अर्थ तुमचा त्या खुनामध्ये हात असू शकतो. नाही साहेब, तसं नाही. म्हणजे कसं आहे, हो 2 घोट पोटात गेल्यावर माणूस जे बोलायचं नाही ते पण बोलून जातो. तसं झालंय हो माझं. तुमचा शहाणपणा आहे ना तुमच्याकडे ठेवायचा, मला सांगायचा नाही. संशयित आरोपी म्हणून तुमचं नाव डिक्लेअर झालेलं आहे आणि आमच्या वरिष्ठांनी तुम्हाला बोलवलंय पोलीस स्टेशनला. अहो पण साहेब, माझा या केसशी काहीच संबंध नाही ना. ते मला सांगू नको. ते पोलीस स्टेशनला येऊन आहे ना आमच्या वरिष्ठांना सांगायचं. चल साहेब, काय जबरदस्ती नाही. म्हणजे मला अटक करायसाठी ते तुमच्याकडे काय बाबा ते अटक वॉरंट आहे का? चौकशीसाठी वॉरंटची गरज नसते. आणले जास्त बडबड केली ना तर तुझ्या कानफाटात पेटवायला मला कोणाच्या परवानगीची गरज नाही, ध्यानात ठेव. चल पोलीस स्टेशनला. अहो साहेब, अहो माझी बाजू. आई 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 आई, असं आग लागल्यासारखं बोंबलायला काय झालंय तुला? आता बोंबलायचीच वेळ येणार आहे आपल्यावर. का? आता ना आपला गेम ओव्हर झालाय. आपण जागा शोधली पाहिजे आता लपायला. डॉली, डोक्यावर पडलीस का तू? अगं
मी डोक्यावर नाही पडलीये, मामाला अटक झालीये. काय? मामाला अटक झाली? अगं पण आई, आपण कितीही आणि कसंही लपण्याचा प्रयत्न केला ना तरी सुद्धा मामामुळे आपण उघड्यावर पडणारच आहोत आणि आपला खरा चेहरा सगळ्यांसमोर येणार आहे आणि ते पोलीस खरोखर आपल्याला फरफटत देणार आहेत. मग आता आपण काय करायचं? आपण ना नक्की आपली कोण कशी वाट लावणार आहे ना याची वाट बघू आणि त्यानंतर मग आपण आपली वाट स्वतःच शोधू. तुला काय वाटतं? अगदी माझ्या मनातलं बोललीस बघ. आम्ही काय कुणाचे खातो, तो देव मला देतो, तो देव मला देतो. काय नाव? मामा. हे नाव आहे. कसं आहे ना मॅडम, आजकाल सगळेच मला आधी मामा म्हणतात आणि नंतर मलाच मामा बनवतात. आता मुकाट्यानं नाव सांगणार की? मॅडम, काहून एवढं गरीबावर चिडून राहिले तुम्ही? तू आणि गरीब? हो ना, गरीबच ना. ज्याच्या नावात दगड आणि धोंड्या आहे, अहो त्याच्याकडून कसली श्रीमंतीची अपेक्षा करणार तुम्ही? आता शेवटचं विचारते, मुकाट्यानं नाव सांगणार की? एक दगडू दगडू धोंडू खिरे. दगडू धोंडू खिरे. गुड गुड ना. मग जाऊ मी आता? काय थट्टा वाटतेय का तुला? नाही म्हणजे मॅडम, मला इथं कशाला बोलवलं ते काहीच कळत नाही ना मला. मग मी इथं थांबून तरी काय करू? तृप्तीचा खून कोणी केला? हा? आता प्रश्न विचारण्याऐवजी थेट हात उचलण्यात येईल. नाही नाही मॅडम, म्हणजे तुम्ही तृप्तीच्या खुनाबद्दल विचारून राहिले ना? नाही, मला काहीच माहित नाही. हो, सगळे तुमचं नाव घेतायत. तुम्हीच तिला गोळी घातली असं म्हणतायत. तुम्ही पण काय बोलून राहिल्या मॅडम? उद्या कोणी तुम्हाला सांगितलं की मला अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष केलं म्हणून तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणार का? नाही 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 मॅडम, नाही. अहो मी नाही गोळी घातली, मी खरंच खोटं बोलणार नाही. का विश्वास ठेवायचा तुमच्यावर? अहो कारण मी बेवडा आहे. त्याचा काय संबंध आहे? अहो मॅडम, सतत दारू पिल्यामुळे माझ्या हात सरळच होत नाही ना, असे थरथरत असतात. हो तुम्हाला सांगतो, मला असं वाटलं ना की साधा चमचा उचलावा तरी उचलता येत नाही ना. अहो काय सांगायचं मॅडम तुम्हाला, मला डायबिटीस, दमा, लकवा, थकवा असे सगळेच आजार आहेत ना. हो, आणि काय सांगू मॅडम तुम्हाला, हो लोकांना व्यायाम करून थकवा येतो, पण मला मी साधा श्वास घेतला ना तरी थकवा येतो. मग तुम्ही सांगा ना मॅडम, मला असं असताना मी कोणाचा खून करू शकतो का? तुमचं खोटं बोलून झालं, बडबड करून झाली की मला सांगा. तुमच्याकडून खरं कसं वदवून घ्यायचं ते मी बघतो. नाही ना मॅडम, अहो मी खरं बोलून राहिलो ना. अगदी खरंच, शपथ खरं बोलतोय. हो मॅडम, तुम्ही माझ्या वयावर जाऊ नका. म्हणजे वयानं मी जरी मोठा दिसत असलो ना, माझ्या हात एक लहान मुलं दडलेलं आहे. लहानपणी चोर पोलीस खेळताना पोलीस या शब्दाचाच मी धसका घेतला. हो नुसतं पोलीस असं म्हटलं तरी माझ्या घशाला अशी खुरवड पडते आणि मग माझा कोरडा पडलेला घसा ओला करण्यासाठी मला प्यावी लागते. आणि पिलो म्हणजे मला असा लकवा थकवा असू होतो. हो, आणि मग माझ्या हात असे थरथरायला लागतात. मॅडम तुम्ही सांगा ना मला, अशा थरथरता मी कोणाला गोळी कशी मारणार? एक मिनिट, तू हे आत्ता माझ्या समोर म्हणतोयस, पण आमच्या हवालदारासमोर तूच कबुली दिली होतीस. कोणी? मी?
नाही शक्यच नाही. तृप्ती जर तुझ्या समोर आली तर तू तिचे तुकडे तुकडे करशील असं तूच म्हणाला होतास. कोणी? मी? नाही शक्यच नाही. एकच वाक्य बोलत राहणार आहेस का? कोणी? मी? नाही शक्यच नाही. मिस्टर दगडू धोंडू खिरे, आता हे सगळं अतिच होतंय. हा आय माय सॉरी मॅडम, आय माय सॉरी. नाही म्हणजे शपथ घेऊन सांगतो. मॅडम याच्यात फक्त माझी चूक नाही ना, हो तुमची पण चूक आहे ना. नाही म्हणजे एका दारुड्या माणसानं नशेत जे काही बडबड केली ते तुम्ही काहून मनावर घेऊन राहिलाय. नाही म्हणजे मॅडम तुमच्या माहितीसाठी सांगतो, अहो 3 दिवस मी सलग दारूच पिऊन राहिलो ना, आणि दारूच्या नशेत मी काय बोलतोय काय बडबड करतोय ते माझे मलाच कळत नाही ना. तुम्हाला जे काही बोलायचंय ना ते अगदी पहिल्यापासून बोल. तुमच्या बोलण्यातून आम्हाला काय शोधायचंय ते आम्ही शोधून काढू, कळलं का? बोला. नाही म्हणजे मॅडम त्याचं असं झालं, हो ती तृप्ती आमच्या घरी आली ना, त्याच्या आधी ती श्रुतिका आमच्या घरी आली होती. नाही मॅडम एक मिनिट. कृतिका होती ती. कृतिका आमच्या घरी आली. एक मिनिट मॅडम, म्हणजे हा रॉकीच्या बहिणीचं नाव श्रुतिका आणि राघवेंद्र साहेबांच्या मैत्रिणीचं नाव कृतिका, म्हणजे श्रुतिका. एक मिनिट, या दोघी वेगवेगळ्या आहेत की एकच होत्या? म्हणजे अहो एकच ना, 100% एकच होत्या त्या. मग दोघींची नाव अशी वेगवेगळी कशी? अहो तेच काही कळेना झालं ना मॅडम. हा तर मुद्दा असा आहे मॅडम की आमची रूपा मार्केटला गेली होती. अहो तिथे तिच्या आयुष्यात ती तृप्ती आली, आणि मग या दोघी त्या कमलाच्या आयुष्यात आल्या, आणि मग या तिघी त्या श्रुतिकाच्या आयुष्यात आल्या. म्हणजे यांची टोटल किती झाली? 4. ह्या 4 जणी, आणि एका बाजूला मैत्री एकटीच. आता तुम्ही सांगा ना मला मॅडम, ये नानसापी होई ना. नहीं बोले तो मैडम ये कुछ बराबरी का गेम नहीं ना. नाइंसाफी नहीं है. हा तर मॅडम त्याचं असं झालं की. ए थांब बस. अहो मॅडम 2 मिनिटं फक्त. हो आता कुठं मला बोलायचा सूर सापडतोय आणि तुम्ही लगेच. पण ऐकताना सगळं बेसूर वाटतंय. चल तू निघ आता, आणि हा नियमितपणे रिपोर्टिंग करायला यायचं. हो खरं ना. एक गोष्ट लक्षात ठेव, आत्ता तुझ्या विरोधात काही पुरावा नाही म्हणून तू बाहेर आहेस, पण एकदा का सापडला ना तर तुझी सुटका नाही. मॅडम अहो तुम्ही असं बोलून राहिले, हो मी घाबरलो ना. या घाबरलेल्या मनस्थितीत तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची होती मॅडम. बोल. 2 मिनिटं, म्हणजे फक्त 2 मिनिटं मला रावसाहेबाला भेटायची परवानगी द्या. मी हात जोडून विनंती करतो मॅडम तुम्हाला. परवानगी देते मी, पण हेही सांगते तू ज्याला देव मानतोयस, ज्याच्या दर्शनासाठी तू रिक्वेस्ट करतोय, त्यानेच तुला इथे आणलंय. तुझ्या रावसाहेबने या केसमध्ये तुझा बळी द्यायचं ठरवलंय. बाकी काय समजायचं तर समजून घे. एवढा हुशार आहेसच तू. आणि हो, जे काही बोलायचंय ना ते फक्त 2 मिनिटात बोलून निघायचं, कळलं का? नमस्कार. नमस्कार रावसाहेब, नमस्कार. मामा हा कसे आहात? कसा दिसून राहिलो मी तुम्हाला? तसे ठीक दिसताय, पण इथे कसे काय आलात? अहो तुमच्या सांगण्यावरून तुमच्या घरामध्ये दारू पिऊन झोपलो होतो ना. म्हटलं गाढ झोपलं तरी कुणीतरी मले उठवायला येईल, पण तुमच्याच सांगण्यावरून एक हवालदार मले आयुष्यातूनच उठवेल असं वाटलं नव्हतं. म्हणजे तुम्हाला आमच्या सांगण्यावरून इथे आणलंय हे कळलं तुम्हाला? का? अहो रावसाहेब का? अहो या मॅटरचा माझा काही संबंध नसताना यात मले का अडकवायला निघाला तुम्ही? अहो मामा, आम्ही तुम्हाला अडकवायला निघालोय? काय बोलताय तुम्ही? मी काय पण बोलू राहिलो? अहो असं नसेल तर मग मी इथं कसा हे सांगा ना मला. अहो कोणाच्या कृपेने माझं हे असं वस्त्रहरण पोलिसांनी केलं सांगा बरं. हे बघा तसं विशेष काही नाहीये. इथे एकटा बसून बसून बोर झालो होतो आम्ही, म्हणून तुमचं नाव घेतलं.
आणि त्या निमित्ताने म्हटलं की आपली गाठभेट झाली असती. आणि अशा वेळेला एक मित्र दुसऱ्या मित्राला भेटायची इच्छा ठेवू शकतो ना. नक्कीच. पण तोच मित्र जर आपल्याला पोलीस स्टेशनला बोलवून आपल्याला जर खुनाच्या गुन्ह्यात अडकत असेल आणि आतमध्ये सुद्धा टाकत असेल तर बघा रावसाहेब, तुमच्यात आणि माझ्यात शारीरिक, मानसिक, आर्थिक जो काय फरक आहे ना, त्याच्यामुळे हे शक्य नाही ना बाप्पा. हे सगळं जरा तुम्ही जास्तीच मनावर घेतलेलं दिसतंय. हे बघा, पोलिसांकडे तुमच्या विरुद्ध कुठलाही पुरावा नाहीये हे आम्हाला आधीपासून माहिती होतं, म्हणून आम्ही तुमचं नाव घेतलं. आणि समजा त्यांनी मला एखाद्या गुन्ह्यात अडकून आतच टाकलं असतं तर तुम्ही काय केलं असतं? आमची कुठे आणि किती ओळख आहे हे वेगळं सांगायची काही गरज आहे का? तुम्हाला बेलवर आम्ही स्वतः सोडवलं असतं. हो का? आधी स्वतःच बघा. अहो, स्वतःच जामिनाचं बघा, मला जामीन द्यायला निघा. हे ना रावसाहेब, असं झालं ना हा ते मुडून पडला का ना आणि मला सभापती म्हणा. मामा, तुमचं हे वागणं जरा अति होतंय असं नाही वाटत आहे का तुम्हाला? हे बघा रावसाहेब, मी दारुडा असलो ना तरी बेवडा नाहीये. जातीवंत दारुडा आहे मी. आणि ज्या वेळेस मी दारू पितो ना त्यावेळेस मला असा साक्षात्कार होतो. अहो, बकऱ्याला मारण्याआधी जसं खाऊ पिऊ घालतात ना, असा जरा तसंच तुम्ही मला दारू पाजून या केसमध्ये अडकवायला निघालात. मामा, तुमचा काहीतरी गैरसमज. बस, मला फक्त 2 मिनिटं दिले म्हणून मी एवढंच बोलून राहिलो. नाहीतर दारू पिल्यावर मी जसा सायंटिस्ट, डॉक्टर, वकील असतो ना तसाच मी ज्योतिषी पण असतो. हे लक्षात ठेवा. अजून थोड्या वेळ मिळाला असता ना तर तुमची अख्खी कुंडली काढून समोर ठेवली असती. काय वाटलं तुम्हाला? दगडू खिरे म्हणतात मला बी. येतो मी.